देख रहे हैं अब तक न्यूज चैनल। पैसे की पहचान यहाँ पर, इंसान की कीमत कोई नहीं। बच के निकल जा इस बस्ती से, करता मोहब्बत कोई नहीं। दर्शकों, आप देख रहे हैं अब तक न्यूज़ इंडिया में जाबिर शाह। खबर है नगांव की, जहाँ पर एक गरीब किसान शेतकरी, ये ओरिजिनल वो गरीब किसान है जिसकी अपनी खुद की 2 एकड़ ज़मीन है और इस 2 एकड़ ज़मीन के साथ उनके पास एक बीवी और 2 बेटे हैं। लेकिन किस्मत का खेल देखो, एक बेटा लाचार है, अपंग है, विकलांग है और दूसरा बेटा एक घटना के में अपंग हो गया। उसके इलाज के लिए रमेश दादाजी बचाओ किसान ने अपनी ज़मीन बेचकर अपने बेटे की ज़िंदगी बचाने के लिए अपनी पुरखों की ज़मीन दांव पर लगा दी। लेकिन नसीब देखो कि उन्हें ऐसे भूमाफिया मिल गए जिन्होंने रमेश दादाजी बचाओ की ज़मीन को 2 लाख रुपए में लेने की कोशिश की। जैसा कि हम बता सकते हैं आपको कि मालेगांव शहर में भूमाफियाओं ने जिस तरीके से अपना जाल बिछा रखा है, खरीदी बिक्री ऑफिस पर किस तरीके के षड्यंत्र रचकर लोगों को लूटा जाता है, उसकी एक कहानी जिसे देखकर आपकी आंख में आ जाए आंसू। चलिए सुनते हैं एक दर्द भरी कहानी। लँड मध्ये सगळ्यात मोठा स्कॅम आहे। जी खरेदी करत ऑफिस आहे ना, तिथूनच सगळा गोळ्या। कारण की आज जिथून खाली कागदपत्र बनतात, वरती डिपार्टमेंटला लागलं, आपण साधारण एक गाडी घेतो तर 50 सह्या घेतल्या जातात आणि खरेदी करत करोडो व्यवहाराचा विषय होऊन असतानाही तिथे बायोमेट्रिक सिस्टीम नाही। कोणी उभं केलं ना खरेदी खत होऊन जाते। अशा अनेक प्रकरण आपण बघत आहोत। अशा अनेक प्रकरण आहेत तिथे बायोमेट्रिक सिस्टीम नाही, आधार कार्डवर ओळखले जातात लोक। फक्त एक सही घेऊन करोडोचे व्यवहार ट्रान्सफर होतात। असं का होतं? याला कोणीतरी सीसीटीव्ही नाहीये। असे अनेक मुद्दे आहेत आणि करोडोचा व्यवहार होऊन तिथं सोयीसुविधा नाहीत। म्हातारी व्यक्ती जर आता हा पण आमचा मुद्दा असा न हो किंवा इथे फक्त मीडिया पुरता किंवा बघण्यापुरता न राहा, याला काहीतरी थांबलं पाहिजे हा विषय। एवढं करोडोचा व्यवहार होऊन तिथे सिस्टीम नाही डायरेक्ट। किती लागणार आहेत महसूल खात्याला सगळ्या गोष्टी माहिती। आपण साधारण मोबाईलला थंब लावतो तर आपल्या थंबशिवाय मोबाईल उघडू शकत नाही आणि तिथे दुसरा थंब लावून खरेदी करतो। कसं काय होते? अपनी पुरखों की जिस जमीन को बेचकर रमेश दादाजी बचाओ अपने बेटे गणेश बचाओ की ज़िंदगी बचाने के लिए अपनी पुरखों की ज़मीन बेच रहे थे, जबकि रमेश दादा 2 एकड़ ज़मीन की खेती के साथ साथ मालेगांव शहर में आकर पावर लूम भी रात में चलाया करते थे और दिन में खेती का काम करके अपने परिवार का गुजर बसर करते थे। लेकिन गणेश की ज़िंदगी दांव पर लग गई और एक पैसा रमेश दादाजी पवार को नहीं मिला, जिसके चलते गणेश बचाओ की मौत हो गई। कई दिनों तक अस्पताल में ज़िंदगी और मौत के बीच लड़ता रहा गणेश बचाओ, लेकिन इन भूमाफियाओं को रहम ना आया। उन्होंने एक नौजवान की जान ले ली। गणेश बचाओ पैसे ना मिलने के कारण अपनी ज़िंदगी गंवा बैठा। एक भाई ने जो लाचार है, अपंग है, उसने अपना एक बड़ा भाई खो दिया। एक बूढ़ी माँ ने अपना जवान बेटा खो दिया। एक बूढ़े पिता ने अपनी बुढ़ापे का सहारा खो दिया। रमेश दादाजी बचाओ के 2 ही बेटे थे, जिसमें से गणेश बचाओ की मौत हो गई और अब एक दूसरा बेटा जो इस हाल में जी रहा है कि उनका सारा करना धरना रमेश दादाजी बचाओ को ही करना पड़ता है। इसी प्रकार के कई लोगों के साथ इन पूरी भूमाफियाओं ने किस तरीके के षड्यंत्र रचे हैं, आइए वो भी सुनाते हैं आपको। माझं नाव समाज साहेबराव मोरे, मी सावकारवाडी इथे राहतो। ज्या पद्धतीने इथे आलोय मी, आज एक मृत्यू झालाय। तर ज्या पद्धतीने फसवलं आणि ज्या लोकांनी फसवलंय त्याच लोकांनी मला पण प्लॉटमध्ये फसवलंय। माझा सोयगाव इथे सर्वे नंबर 42 मध्ये प्लॉट नंबर 30 हा माझ्याकडे प्लॉट होता, माझा आणि माझ्या भाऊच्या नावावरती। तर त्या प्लॉट संदर्भात माझा व्यवहार झाला होता वासू प्रकाश शेरके
त्याच्यासोबत अशोक देवरे, मोहन सोनवणे हे लोक पण होते. त्यांच्यासोबत आमचा व्यवहार झाला असताना त्यांनी आमच्याकडून अग्रीमेंट पेपर झाल्यानंतर आम्हाला न सांगता खरेदी थर्ड पर्सनच्या नावावरती करून आम्हाला फक्त गव्हर्नमेंट जे व्हॅल्युएशनची रक्कम आहे ती आमच्या अकाउंटला ट्रान्सफर केल्याचा गैरफायदा घेऊन ती दुसऱ्याच्या नावावरती प्लॉट विक्री करून दिला आणि जी आमची टोटल मूळ रक्कम होती जवळपास 43 लाखाचा व्यवहार होता, त्यापैकी आम्हाला फक्त त्यांनी 11 लाख दिले आणि बाकीचे जवळपास 33 लाख अजूनही त्यांनी मला दिलेले नाहीयेत. तर सध्या माझी कोर्टामध्ये केस चालू आहे, दिवाणी कोर्टात केस चालू आहे. तर त्याबद्दल त्यांनी अजून माझी पैसे किंवा जमीन मला परत केलेली नाहीये. आपण काय करता? मी भारतीय नौसेनेमध्ये कार्यरत आहे सध्या आणि मला म्हणजे असं शक्य नाही त्याचा त्यांनी गैरफायदा घेतला की हा इथे राहत नाही, हा बाहेर दूर दूर ठिकाणी जातो, त्याचा त्यांनी गैरफायदा घेऊन माझ्यासोबत त्यांनी फ्रॉड केलेला आहे आणि मला प्रत्येक वेळी कोर्टामध्ये येऊन प्रत्येक डेटला येणं शक्य होत नाही आणि त्याचा ते अजूनही गैरफायदा घेतात. तातेभाऊ परशुराम देवरे मुंशाला राहतो. जमीन कुठे? गावला जमीन आहे 173 हायवेला, बायपास हायवेला. ही जमीन वासू प्रकाश शिर्के यांनी मला म्हणजे रोखीचा व्यवहार करून मग ते दुसऱ्याला म्हणजे मकसूद लुकमान मकसूद मुबारक यांना सेल केली. तर मला म्हणजे 2 करोड 64 लाखाला व्यवहार झाला. तर 52 लाख आरटीजीएस मारल्यानंतर संध्याकाळी 5:45 वाजता मला काय म्हटलं की हे नोटरी आणि काय कब्जा पावती वगैरे आपण 52 लाख मिळाले याची करतोय. तर ते त्यांनी पेपर कागद वगैरे काहीच दाखवले नाही आणि माझ्या सह्या घेतल्या. तर त्याच्यावर त्यांनी जनरल मुक्तार करून घेतलं. जनरल मुक्तार करून घेतल्यानंतर मग मला जे चेक दिले, कॅशचा व्यवहार होता, पण चेक दिले म्हणे एवढे कॅश निघत नाही. तर चेक दिले, चेक पास झाल्यावर आपण खरेदी करू असं त्यांनी मला सांगितलं. नंतर चेक बॉन्ड झाले 13 तारखेला. तर चेक बॉन्ड झाल्यावर मी जेव्हा विचारणा केली तर ते 12 तारखेला त्यांनी खरेदी पण जनरल मुक्तारवरनं खरेदी पण मारून घेतली परस्पर. तर मला माहिती नसताना आणि मग चेक बॉन्ड झाला. मी इथं गेलो, मग ते नंतर म्हणे हा देतो करून पैसे देतो किंवा लांड असे करून मला असे आजही म्हणजे चुत्या बनवता है. वासु सिरके, आमिन कलेजी, शकील हीरो, इन लोगों से मैंने सौदा किया था अपनी जमीन का और उसके बदले में मैंने 5 एकड़ जमीन का सौदा किया था. उसके भरने में जमीन दी थी. तो आज तक के जमीन की तो मैंने खरीदी दे दी है. सामने से मुझको जो 5 एकड़ जमीन मिलना था वो जमीन मिली नहीं. और उसके बाद मैं इन लोगों को कुछ केस अमाउंट भी दिया हुआ था और उसके साथ जमीन की खरीदी भी दे दी है. पर अभी तक हमको जो है तो वापस 5 एकड़ जमीन की खरीदी मिली नहीं है. तो हमारे साथ ये फ्रॉड हो गया. ये पूरी गैंग है. वासु सिरके है, आमिन कलेजी है, शकील हीरो है और अभी आज हम यहाँ पर है रमेश गणेश बच्छा है ना, इनके यहाँ पर आए हुए नगांव के अंदर. यही जमीन के मैटर में इनकी मौत हो गई है. इनके साथ भी एक व्यवहार ऐसा ही हुआ था और वक्त पर पैसा न मिलने की वजह से उन्हें जिस तरीके से तिब्बी सहूलत मिलना चाहिए था, मेडिकल मिलना चाहिए था, वो चीज नहीं मिल सकी और इसकी वजह से इनकी मौत वाकई हो गई है. तो हम चाहते हैं कि भाई इनके साथ भी इंसाफ हो और हमारे साथ भी इंसाफ हो. मुन्ना, में क्या लगता है आपको इनके पीछे मतलब कोई बड़ी ताकतें है? जी हाँ, इनको चलाने के लिए कोई न कोई पॉलिटिशियन और दूसरे भी बहुत सारे जो विषय है, इसलिए उन लोगों को इतनी ताकत मिलती, हिम्मत मिलती है और ये काम को आगे बढ़ाते हैं. इसलिए इसके ऊपर रोक आना चाहिए और ऐसे गुनहगार लोगों को इनके ऊपर मौका लगना चाहिए और सख्त से सख्त सजा दी जाए इन्हें. रमेश दादाजी बचाओ अब इंसाफ की गुहार लगा रहे हैं और उन्होंने मालेगांव शहर तालुका पुलिस स्टेशन, डीवाईएसपी, एडिशनल एसपी वो नासिक जिला एसपी तक अपनी अर्जी लगाई है कि मेरे बेटे का मर्डर हुआ है. अटेम्प्ट टू मर्डर का गुन्हा उन पर दाखिल होना चाहिए और उन्हें सजा होनी चाहिए. आता त्यांची जी फायनान्शियल कंडिशन आहे, त्यांची जी मेंटल कंडिशन आहे, ह्या याच्यामध्ये म्हणजे हे जे काही गँग वॉर आहे, जे लँड माफिया आहेत, त्यांनी अशा वारंवार लोकांना फसवलेत. अशा काही बऱ्याचशा घटना घडल्या आहेत
माझी आई पण त्याच्यात सफर झाली होती, अजून पण माझ्यासोबत काही लोक आहेत तेही सफर झालेले आहेत. आणि ते ज्या पद्धतीने धमक्या देतात, आता ह्या परिवाराला जे ऑलरेडी अपंग आहेत त्यांना, त्या गरीब शेतकऱ्याला धमकी देऊन, म्हणजे जी लँड त्यांनी लिगली त्यांची नव्हती तरी पण त्यांना त्रास देता येत ते. तर मला शासनाकडनं पण तीच अपेक्षा आहे की हे जे 7/12 म्हणजे याच्यावर हे वर्कआउट चांगलं व्हायला पाहिजे की ऍग्रिकल्चर इज कॅन बाय ऍग्रिकल्चर लँड हा कायदा अस्तित्वात असतानाही अशा पद्धतीच्या खरेदी होतात. मला असं वाटतं की हा अटेम्प्ट टू मर्डर आहे. कारण पैसाच त्यांना जर ट्रीटमेंटला नव्हता, त्यांची लँड असताना ती त्यांनी सेल करून दिली, त्यामुळे पैसे कमी पडले. पैसे कमी पडल्यामुळे ते पुढची ट्रीटमेंट नाही करू शकले. तर हे त्या लोकांना कळत होतं की यांना पैसा नाही मिळाला तर हे विदाऊट ट्रीटमेंट मरतील. याला मी ते सरळ सरळ म्हणते हा अटेम्प्ट टू मर्डर आहे की त्या व्यक्तींना त्याच्यासाठी प्रोव्होक केलं जातं आणि तो मुलगा खचत गेला, मनातनं खचत गेला की आता पैसा नाहीये, मी वाचू शकणार नाहीये, आणि तो खालावत गेला आणि शेवटी त्याची डेथ झाली. म्हणजे ही मी सांगते एक गरीब शेतकऱ्याची जी पण आहे, म्हणजे सरकारी यंत्रणेने सुद्धा याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे की ही गरीब शेतकऱ्याची पिळवणूक आहे आणि तो मृत्यूपर्यंत कसा येईल हा सगळा विचार केला गेलेला आहे. याच्यामध्ये त्यांची लँड असताना त्यांना तो पैसा न मिळू देणे आणि टॉर्चरिंग करणं, ह्युमिलिएट करणं, आणि आज त्यांना ट्रीटमेंट न मिळाल्यामुळे त्यांची डेथ त्या एका गरीब शेतकऱ्याच्या मुलाची झाली आहे याच्याकडे. आणि दोघी भाऊ अपंग आहेत, दोन्ही अपंग, म्हणजे जे आपण म्हणतो ना ज्यांच्यामध्ये ताकद नाहीये, जे दुबळे आहेत, त्यांना ही लोक अशी ह्युमिलेट करून मारतात. आणि मी याला एकच म्हणू शकते की हा अटेम्प्ट टू मर्डर आहे. त्याच्यावर पोलीस डिपार्टमेंटने सुद्धा सेक्शन लावावे. आम्ही कोर्टात जाणारच आहोत, डिपार्टमेंटकडे पण जाणार आहोत, आणि ह्युमन राईट्सच्या याच्याने मी एवढं सांगू शकतो. माझा मुलगा आजारी पडला, जो काही माझ्याकडे थोडा पैसा होता तो मी पहिले खर्च केला, त्याला दवाखाना केला. त्याच्यानंतर मी माझी शेती माझ्या वडिलांकडे होती, त्यांच्या नावाची शेती होती. त्यांना मी विनंती केला का नाना मला शेती विकायची, माझ्या मुलाला हे करायचंय. त्या दृष्टिकोनातून त्यांनी मला सांगितलं तू शेती विकून टाक बाबा. त्यांनी शेती विकायला दिली, मला हा सांगितलं. मी शेती विकली तर ह्या लोकांनी माझ्यासमोर विश्वासघात केला. आज शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या पद्धतीने बळकवल्या जात आहेत, त्यांना ह्युमिलेट केलं जात आहे, त्यांना धमक्या दिल्या जात आहेत, ते त्यांच्या परिस्थितीचा फायदा उचलला जातोय. त्यावेळेस डिपार्टमेंट पण तेवढं बघावं तेवढं सहाय्य करत नाही. आणि शेतकरी संघटना ज्या आज आक्रमक होणं खूप गरजेचं आहे. आज ह्या शेतकऱ्यासाठी शेतकरी संघटना उभी राहिली पाहिजे. आज इकडच्या एरियामधले जे पालकमंत्री असतील, जे कोणी पॉलिटिशियन्स असतील, यांनी सुद्धा त्यांना सपोर्ट दिला पाहिजे. मी जर पुण्याहून येते, मी त्यांना सपोर्ट करते फायनान्शियली, मेडिकली, तर हे काम त्यांचं होतं. ग्राउंड लेवलला ही मदत होणं अपेक्षित होतं. ही नुसती एकच घटना नाही. आज रोजी एक आपण जेव्हा चर्चा करतो आहोत तर तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये एक मोठा भूमाफियांचा, गुंडांचा एक संग्रह असलेला आपल्याला दिसून येत आहे. आणि ती सगळे गुंड, भूमाफिया शासकीय यंत्रणेचा वापर करून आणि तेथील दलालांचा वापर करून अशा प्रकारे अतिशय मासूम, म्हणजे ज्याला आपण भोळे लोक म्हणतो, अशा लोकांच्या भावनेचा वापर करून त्यांना बहीण म्हणायचं, त्यांना मावशी म्हणायचं, काका म्हणायचं, असे भावनावश तयार करतात. थोडेफार पैसे त्यांना सुरुवातीला व्यवहार न करता वापरायला द्यायचे आणि नंतर व्यवहार करताना शासकीय रकमेचा भरणा करायचा आणि बाकी रक्कम घेऊन गाळ व्हायचं. असा प्रकार यामध्ये मोठ्या प्रमाणात चालू आहे. तर याला तर ज्या पद्धतीने हे भूमाफिया जबाबदार आहेत, त्या पद्धतीने जी याच्यामध्ये काम करणारी शासकीय यंत्रणा आहे ती सुद्धा याच्या पाठीमागे भक्कमपणे आहे. परंतु त्या पद्धतीने कारवाई होताना दिसत नाही. पोलीस यंत्रणा त्या पद्धतीने या सर्वसाधारण लोकांना मदत करताना दिसत नाही. कुठेतरी त्यांचे कलम, कायदे आडवे येतात आणि ते म्हणतात मग तुम्ही महसूल, हा महसूलचा विषय आहे, हा महसूलकडे जायचं. आणि महसूलचा कारभार असा आहे ते मुंगी डोंगरामध्ये शोधण्याचं काम आहे. आणि अशा पद्धतीने भ्रष्ट पद्धतीचा या सगळ्या गोष्टीमुळे एक सर्वसाधारण भोळा, भाबडा, अतिशय अज्ञान अशा प्रकारचा नागरिक
या ठिकाणी भरडला जात आहे. निश्चित यामध्ये मागील काळामध्ये सोनालीताई असतील, ही सगळी मंडळी यांच्या जमिनी पण अशा पद्धतीने गेल्या, प्लॉट गेले आणि त्याचा वापर करणाऱ्या या गँगला मोका लावला पाहिजे. हे जेवढे लोक काम करतात त्यांच्यावरती मोका लावला पाहिजे. आणि या संदर्भात माझी म्हणजे विशेषतः आपलं मी कौतुक करतो अपतक न्यूज मालेगाव की आपण या पद्धतीचं आजपर्यंत न्यूजमध्ये एक चांगलं काम उभं केलेलं आहे. आणि निश्चित सर्वसाधारण माणसांचा आवाज आपण शासनापर्यंत आणि जनतेमध्ये ही चळवळ उभी करण्याच्या दृष्टीने आपण पोहोचवता. आपलं खरं तर या ठिकाणी मी अभिनंदन करतो की अशा दुःखद प्रसंगी ज्या ठिकाणी मदतीची गरज त्या ठिकाणी अपतक म्हणून आपण या ठिकाणी प्रेस म्हणून आलात. निश्चित आपल्या मार्फत यामध्ये ज्या ज्या शासकीय यंत्रणा आहेत त्या त्या कामाला लागतील आणि या लोकांना न्याय मिळेल ही या ठिकाणी मी अपेक्षा होती.